आपण सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना थर्ड इक्वेशन लिहिलं, त्याच्या खाली आपण राईट डाऊन केलं फिफ्थ इक्वेशन. सबट्रॅक्शन करताना सर्वांचे खालच्यांचे साइन चेंज होते. हा प्लस होता मायनस झाला, 54 प्लस मायनस, हा मायनस होता प्लस झाला, प्लस मायनस गेट कॅन्सल. -4 -54 हे झाले आपले -58. 5 + 24 हे आले आपले 29. 58 इकडे मल्टिप्लाय इकडे त्यांना डिवाइड. 29 ने जर 58 ला डिवाइड केलं तर उत्तर आलं आपलं 1/2 विथ मायनस साइन. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण मिळालेल्या 5 इक्वेशन पैकी कशातही पुट करू शकतो, पण आपल्याला इझीनेस वाटलं समजा इक्वेशन 4 मध्ये, तर आपण ही व्हॅल्यू पुट केली इक्वेशन 4 मध्ये y ची. x + 9 ॲज इट इज, y च्या जागेवर पुट केला आपण -1/2 = -4. x ॲज इट इज 9 × 1 9, खालचा 2 ॲज इट इज = -4. 9/2 इकडे निगेटिव्ह आहे, इकडे जाताना होईल तो पॉझिटिव्ह. शिफ्टिंग केलं 4 च्या खाली काहीच नाही, त्याच्या खाली 1 कन्सिडर केला. इकडे पुन्हा केली यांची आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 × 2 8 प्लस 9 × 1 9 अपॉन 2 × 1 2. x = 9 - 8 = 1, खाली उरला 2. सो x ची व्हॅल्यू आली आपली 1/2 आणि y ची व्हॅल्यू आली आपली -1/2. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल, ज्यांना थोडी पण माहिती मिळाली असेल, त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.